व्याज झालं ते कळतं. चालू बोलायचं. ते योगेश कोणी जर आहे ना त्यांची बाहेर बसायची व्यवस्था कर. बाहेर तर आपल्या 6 खुर्च्या आहेत आणि जर आणखी बाजूला एखादं स्टूल एखादं तेवढं नाही ठेवून नाही ते डिस्टर्ब करतील आपल्याला. पण त्यांना सांगितलं पार्टी आल्या म्हणून नाही आली. हरे कृष्णा. सगळ्यांना आवाज येतोय का? एक स्टूल तिथलं काढ. मी घेतले ते दुसरं काढले म्हणजे मध्ये आवाज येतोय का? ओके. आता ठीक आहे का सर? काय आता सर्वांना व्यवस्थित दिसतंय?
व्यवस्थित दिसतंय? तर आता आपण चालू करूया. अ, नमस्कार. मी सचिन मरशेट्टी आपल्या सर्वांचं श्रीरंगकला दर्पण या उपक्रमात सहर्ष स्वागत करतो. आपल्या सर्वांना कल्पना असेलच की श्रीरंगकला दर्पण फाउंडेशनच्या वतीने गुरुपौर्णिमापासून कला महर्षींचा कलायज्ञ हा उपक्रमाची सुरुवात केली गेली आहे. या उपक्रमामध्ये विविध कलेतील कलागुरूंचा आपण कलागुरूंचं सगळं प्रात्यक्षिक आणि सगळं संवाद साधतोय त्यांच्याशी. त्यासाठी आपण सर्वजण इथं मोठ्या संख्येने उपस्थित असतात. आणि आपण याआधी पाहिल्याप्रमाणे आधी 3 पुष्प झालेले आहेत आपले. त्यामध्ये पहिलं पुष्प जे आदरणीय श्री महादेव गोपाळे सर जे मुंबईचे आहेत, त्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे त्यांचा कलाप्रवास, जीवनातील कलाप्रवासाचा अतिशय सुंदर मार्गदर्शन केला आणि आपल्याला त्यांनी पोस्टल कलरचं प्रात्यक्षिकही दाखवलं. दुसरं पुष्प जे आपल्याला माननीय राजेंद्र दिंडोरकर सर जे गुजरातचे आहेत, त्यांनी आपल्याला ॲक्रेलिकबद्दल माहिती दिली. तर तिसरं पुष्प हे आपल्याला श्री राजन शिरोडेकर सरांनी दिलं. त्यांनी रांगोळीतील व्यावसायिक संधी आणि रांगोळीतील विविध कलाकृती आपल्याला दाखवल्या, ज्या आता सध्या आहे त्यामधनं कशा आपण चांगल्या पद्धतीने त्यामध्ये करू शकतो, ह्या चांगल्या कलाकृती अशा त्यांनी फार सुंदररित्या दाखवलेल्या आहेत आपल्याला. आणि आज आपल्याला चौथं जे पुष्प आहे ते आपण पाहणार आहोत. सर्वांनाच सगळ्यांच्या जवळचं जिव्हाळ्याचं विषय म्हणजे सुलेखन. सुंदर हस्ताक्षर कसं काढावं हा सगळ्यांना मोठा प्रश्नच असतो की करायचं नेमकी काय. याच अनुषंगाने आज आपण त्याच्यावरच बोलणार आहोत आणि प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. तर आपल्याला मार्गदर्शन म्हणून लाभलेले आहेत माननीय श्री विजय कुमार मेटजुगे सर. त्यांचं मी पहिल्यांदा श्रीरंगकला दर्पण यांच्याकडून सहर्ष स्वागत करतो. सरांकडे मी जाण्यापूर्वी सरांचा अगदी थोडासा परिचय करून देतो की जे सरांच्याबद्दल मला माहितीप्रमाणे मी आत्ता थोडंसं वाचलं आहे सरांच्याबद्दल. तर त्यांची थोडीशी माहिती सर सांगणारच आहे तुम्हाला त्याबद्दल सगळं. पण त्यापूर्वी एक थोडासा मी परिचय करून देतो सरांचा. सर तानाजी नगर चाफेकर चौक चिंचवड गावमध्ये राहतात. सर टाटा मोटर्समध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत होते, आता निवृत्त आहेत ते. तर आणि सरांच्या इथे बरेचसे सर क्लास घेतात हस्ताक्षरांचे. आणि कोण असं म्हणतात की सरांचा असा दावा आहे की जे 25 तासा मार्गदर्शनाने कोणाचेही हस्ताक्षर सुधारते, हे त्यांनी अवघ्या म्हणजे 1200 लोकांना शिकून हे सिद्ध केलेलं आहे सरांचं. तर हे एक खूप मोठं आहे आपल्यासाठी. तर हे सरांचं असं मोठं कार्य आहे. आणि हेच जसं आता आणि सांगितलेलं आहे की आपण वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये कार्यामध्ये करतो आहे. तर त्याच ह्याच्यामध्ये सुंदर हस्ताक्षरामध्ये आपल्याला बरेच विद्यार्थ्यांचं आहे. जसं त्यांच्या विविध ह्याच्यामधनं जसं राजस्थान म्हणा, गुजरात म्हणा, मध्य प्रदेश म्हणा, कर्नाटक म्हणा, या इथून वेगवेगळ्या राज्यामधनं विद्यार्थी येऊन या इथं सरांच्या इथे राहून त्यांनी ते कला अवगत केलेली आहे हस्ताक्षर लेखनाची. आणि त्यांची एक विद्यार्थिनी आहे जी उज्ज्वला मेहता म्हणून, जे सध्या बेळगावमध्ये एक शिक्षिका म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती फक्त आणि फक्त त्यांचं हस्ताक्षर पाहून. तर ही खूप मोठी गोष्ट आहे की हस्ताक्षरामुळे एकाचं जीवन पूर्णपणे बदलू शकतं आणि तिला काय मिळू शकतं. तर हे जॉब ही अशा पद्धतीने त्यांना उपलब्ध करून मिळू शकतं. हे आपल्यासाठी एक नवीन असं हे एक कार्य आहे. तर आणि महाराष्ट्रामध्ये सरांच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रभर विविध क्षेत्रांमध्ये क्लासेस आणि त्याबद्दलचं जनजागृती आणि त्याबद्दलचं मार्गदर्शन सर यांच्या माध्यमातून करत असतात. सरांचे विविध ठिकाणी म्हणजे सरांनी केलेल्या त्यांची वृत्तपत्रामध्ये म्हणा, मुलाखतीमध्ये सरांचे त्या न्यूज येत राहतात. ते आपल्याला आता थोड्या वेळाने ते पाहायला मिळेलच की सरांचे काय काय आहे ते.
ते मी तुम्हाला दाखवेल. आणि सरांचं आत्तापर्यंतच्या मुलाखती म्हणे जसं आकाशवाणीमध्ये झालं, दूरदर्शनमध्ये झालं, सरांच्या 30पेक्षा जास्त मुलाखती आत्तापर्यंत झालेल्या आहेत. तर ही मला पहिल्यांदा संधी आहे आणि मी त्याच्यामध्ये मला असं काही बोलायला लागलं एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाच्या समोर एक लहानशा म्हणजे म्हणतात ना एक दिवा सूर्यापुढे एक समईची एक ज्योत असते त्याप्रमाणे माझं झालेलं आहे. तर मी निश्चितच आता सरांकडे देईल. तर मी आता सरांकडे देतोय. तर सर तुम्हाला मार्गदर्शन करतील याच्या पुढे. तुम्ही प्रश्न विचारणार नाही का? तुम्ही स्टार्ट करा. बोलू. अक्षर हे जर आपण त्याचा इतिहास बघितला तर असं लोक म्हणतात की जुन्या काळच्या लोकांची अक्षर खूप चांगली होती म्हणून. पण एक श्लोक इथं तुम्हाला सांगायचं आहे मला, एक सुभाषित आहे. वाचयती नान्य लिखितेन लिखितम अनेनपि न वाचयति अयम परोस्य विशेषा स्वयमपि लिखितम स्वयं न वाचयति. हे फार सुंदर उदाहरण आहे. बऱ्याच पुरुषांचा गैरसमज असतो की आपल्या बायका आहे आपल्या मागे आपल्याबद्दल चांगलं बोलत असतील म्हणून. पण जर आपण बघितलं तर 80-90% बायका हे तसं काही चांगलं बोलत नसतात. एक स्त्री जर म्हटली आमचा नवरा पात्र आहे तर दुसरी स्त्री म्हणते आमचा नवरा मेष पात्र आहे. तर ह्या उदाहरणामध्ये त्याला असं सांगायचं आहे की एक विवाहित स्त्री दुसऱ्या विवाहित स्त्री बरोबर बोलत असते. पहिली स्त्री काय सांगते की आमच्या नवऱ्याचं अक्षर एवढं खराब आहे की त्याने लिहिलेलं दुसऱ्याला वाचता येत नाही, आणि हा एवढा अनाडी आहे की त्याने दुसऱ्याने लिहिलेलं त्याला वाचता येत नाही. तर दुसरी स्त्री असते ती तिच्यापेक्षा चलाक असते. ती सांगते की हे तर काहीच नाही, माझ्या नवऱ्याचं अक्षर तर असं इतकं खराब आहे की स्वतः लिहिलेलं तो स्वतः वाचू शकत नाही. स्वयंलिखितम स्वयं न वाचयति. पण ह्याच्या उलट उदाहरण असं आहे की पेशवे जे होते सगळ्या पेशव्यांची अक्षरं चांगली होती. त्याचे संदर्भ उपलब्ध आहेत. आणि नुसते त्यांचे नव्हे, त्या घरातल्या स्त्रियांची अक्षरं पण चांगली होती. म्हणून आपल्याला आनंदीबाईचं नाव डोळ्यासमोर येतं की तिचं अक्षर चांगलं होतं म्हणूनच ती धचा माग करू शकली. ज्याचा अक्षर खराब आहे तो धचा माग करू शकला नसता. आता ह्याच्यावरून बोलण्याच्या ओघात मी सांगतो की माझ्याकडे आत्तापर्यंत 4-5 वेळा अशा केसेस येऊन गेल्या की जुन्या सर्टिफिकेटमध्ये त्यांना काही बदल करून पाहिजे होते, पण हे असली लबाडी करणं माझ्या रक्तात नाही की मी त्यांना सरळ नाही म्हणून सांगितलं. जुन्या काळी लिखाणाचं जे साहित्य असायचं, सुरुवातीला अगदी भुर्जपत्रावरती काट्याने कोरून अक्षर काढायचे. नंतरच्या काळामध्ये कागदाचा शोध लागला, शाईचा शोध लागला, आणि मग मोरपिसाने बोरुणे वगैरे लोक लिहित होते. आणि नंतरच्या काळात बऱ्याच वर्षांनी टाक ज्याला म्हणतो आपण, ज्याला इंग्लिशमध्ये पेन म्हणायचे, तर त्याला धातूचं निब लावून त्या निबने लिहायचे. ह्याच्यामध्ये रामदास स्वामींचं कार्य खूप मोठं आहे. त्यांनी त्या काळामध्ये जवळपास 400 वर्षापूर्वी अक्षराबद्दल बरंचसं लिहून ठेवलेलं आहे की शाई कशी करायची, कागद कसा करायचा, बोरू कसा तयार करायचा, अक्षरं कशी काढायची, वेलांट्या कशा काढायच्या, रफार कसे काढायचे. त्याच्यापेक्षा त्यांचं दूरदर्शीपणा म्हणजे त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे की तरुणपणी लिहिताना तुमचे डोळे चांगले असतात तर त्यावेळेस तुम्ही बारीक अक्षरात लिहाल, पण यथावकाश तुमचं वय वाढल्यानंतर तुमची दृष्टी थोडीशी अधू होते, त्यामुळं बारीक अक्षर वाचता येत नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं की तरुणपणामध्ये लिहितानाच तुम्ही मोठ्या अक्षरात लिहा की जेणेकरून म्हातारपणे तुम्हाला ते वाचता येईल. अलीकडच्या काळात जर आपण बघायचं घेतलं तर जे नामवंत माणसं आहेत, साहित्यिक आहेत, राजकारणी आहेत, अभिनेते आहेत,
आणखीन कोण कोण आहेत. तर ह्या लोकांनी अक्षराबद्दल काही योगदान दिलंय असं दिसत नाही. महात्मा गांधींचं योगदान असं म्हणता येईल की त्यांनी त्यांचे अनुभव कथन केलेले आहेत की अक्षर खराब असल्यामुळे त्यांचं काय काय नुकसान झालं आणि इतरांची चांगली अक्षरं बघून कसं त्यांना लाज वाटत होती. आणि शेवटी त्यांनी नमूद केलं की अक्षर त्यांचं शेवटपर्यंत खराब राहिलं तर त्यांना त्यांचं अक्षर चांगलं करून देणारा कोणीही भेटला नाही. आता पद्धत अशी आहे की क्रिकेटर, गायक, नट, नट्या, वेगळे वेगळे साहित्यिक यांची अक्षरं प्रसिद्ध केले जातात आणि समाजाच्या मोठ्या भागावरती त्याचा परिणाम होतो. पण तो अक्षराच्या दृष्टीने घातक परिणाम आहे. कारण बऱ्याचशा प्रसिद्ध लेखकांची पद्धत अशी आहे की डोक्यावरती रेषा द्यायच्या नाही. मी नाव सांगणं उचित होणार नाही, पण मोठे लेखक मंडळी आहेत, मोठी कवी आहेत, की अक्षरावरती रेखाच द्यायच्या नाही. आणि आता मोठी माणसं असल्यामुळे त्यांच्या अक्षराला बरेच लोक चांगलं चांगलं असं म्हणत असतात. पण मला जर विचारलं तर चांगलं अक्षर असलेले लेखक शोधायला लागतात. आणि नटनट्या, क्रिकेटर यांच्याबद्दल तर न बोललेलं चांगलं. त्यामुळे अक्षर या विषयाबद्दल लोकांना असं वेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन या जाहिरातीवाल्या लोकांनी करू नये अशी या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो. तुम्हाला एक गोष्ट सांगितली तर आश्चर्य वाटेल. 1955 साली म्हणजे 65 वर्षापूर्वी केंद्र सरकारने फाउंटन पेनवरती बंदी घातली होती. हे ऐकलं तर धक्का बसेल की असं कसं काय झालं. बरं, फाउंटन पेनवरती बंदी म्हणजे बॉलपेनने लिहायचं का, तर अजिबात नाही, कारण तेव्हा बॉलपेन अस्तित्वात आलेले नव्हते. मग लोकांनी लिहायचं कशाने. तेव्हा त्यांनी असा कायदा काढला होता की शाळा कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, घरी कुठेही जर फाउंटन पेन वापरलेला दिसला तर त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल. तर ह्याचं कारण आपण समजून घेऊ, काय कारण होतं ते. त्यावेळेला शाईने लिहिण्याचे 2 प्रकार होते, एक टाक आणि फाउंटन पेन. फाउंटन पेनचं अक्षर जे आहे ह्याची जाडी सगळीकडं सारखी येते आणि टाकाचं जे अक्षर असतं त्याची जाडी कमी जास्त येते. जे देवनागरीचं मूळ लिपी जी आहे की देवनागरीमधली काही अक्षरं म्हणजे अक्षरामधला काही भाग हा जाडीला कमी असतो, काही भाग हा जाड असतो की जे फाउंटन पेनने शक्य नाही आहे. तर त्यावेळेच्या केंद्र सरकारला विद्यार्थ्यांच्या अक्षराची एवढी काळजी होती की विद्यार्थ्यांनी फाउंटन पेन वापरू नये असा त्यांनी फतवा काढला होता. आता आपल्याला ते हसू येईल. आता मोबाईल वापरायचा नाही असं पण म्हणता येणार नाही. आणि आता तर ऑनलाईनच कार्यक्रम सुरू झाले, त्यामुळं विद्यार्थ्यांना मोबाईल वापरणं हे अत्यावश्यक झालेलं आहे. एक काळ असा होता की विद्यार्थ्यांना मोबाईल वापरायला बंदी होती, पण आता ती पण राहिलेली नाही. खराब अक्षराचे काय काय परिणाम होतात ते आपण पाहू. खराब अक्षरामुळं त्या विद्यार्थ्याच्या, त्या व्यक्तीच्या मनामध्ये एक न्यूनगंड तयार होतो आणि कुठलंही काम असेल, लिहिण्याचं जर काम असेल तर तो पुढं जात नाही. जरी त्याच्या डोक्यात वेगळ्या वेगळ्या कल्पना असल्या, तो हुशार असला तरी पण लिहिण्याची वेळ आली की तो माणूस मागं सरतो. आणि मग अशामुळं त्या व्यक्तीचं फार मोठं नुकसान होतं. त्याचं शिक्षणामध्ये नुकसान होतं, त्याचं नोकरीमध्ये नुकसान होतं, त्याच्या व्यवसायामध्ये नुकसान होतं. अशा बऱ्याच गोष्टी त्याला आयुष्यभर सोसायला लागतात. आता काही लोकांचा प्रश्न असा असतो की शाळेमध्ये असतानाच अक्षर सुधारायचं असतं. आता त्याचं वय 20 वर्षाचं झालं, आता अक्षर सुधारणार नाही. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण मी गेले 23 वर्ष हे वर्ग चालवतोय आणि अगदी 70 वर्षापर्यंतच्या माणसांना सुद्धा मी शिकवलेले. त्याच्याही पलीकडे जाऊन असं सांगतो की जवळपास 65 लोक असे की जे प्रौढ आहेत, म्हणजे 25च्या पुढं, 30च्या पुढं, 40च्या पुढं अशा लोकांना मी हस्ताक्षर शिक्षक म्हणून तयार केलेलं आहे. आणि ते त्यांचे वर्ग त्यांच्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे चालवतात. त्यांचा अर्थार्जन चांगल्या प्रकारे मिळवतात. त्याच्यातल्या काही लोकांना तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या कामाकरता नियुक्त केलेलं आहे. त्यामुळं अक्षर सुधारायला लहानच वय लागतं असं अजिबात नाही. कुठल्याही वयात अक्षर सुधारलं जाऊ शकतं. फक्त गरज आहे त्याला योग्य मार्गदर्शनाची. फक्त 25 तासात कोणीही व्यक्ती योग्य मार्गदर्शन असेल तर आपलं अक्षर सुधारू शकतो.
बऱ्याच लोकांना असं वाटतं की आमचा मुलगा डावखरा आहे त्यामुळे त्याचं अक्षर खराब येतं. तर असं अजिबात नाही. साधारण 100मध्ये 5 मुलं डावखरी असतात, पण डावखरा असणं हा कुठलाही दोष नाही. उजव्या हाताने जेवढं चांगलं अक्षर काढता येतं तेवढंच चांगलं अक्षर डाव्या हाताने पण काढता येतं. काही लोक म्हणतात अक्षर ही दैवी देणगी आहे, आणि दैवी देणगी असं म्हणून ते काहीच प्रयत्न करत नाहीत. दैवी देणगी हे 5% लोकांच्या बाबतीत फक्त शक्यता असते. 95% लोकांना चांगलं अक्षर ही दैवी देणगी अजिबात नसते. तर ती माणसं योग्य मार्गदर्शन घेऊन 25 तासात आपलं अक्षर सुधारू शकतात. काही लोकांचं असं म्हणणं आहे अनुवंशिकता. वडिलांचं अक्षर चांगलं म्हणून मुलाचं, मुलाचं चांगलं म्हणून त्याच्या मुलाचं, त्याच्या मुलाचं चांगलं म्हणून त्याच्या मुलाचं. तर असं काहीही नसतं. अशी खूप उदाहरणं आहेत की वडिलांचं अक्षर घाणेरडं आणि मुलाचं अक्षर चांगलं, किंवा मुलाचं अक्षर खराब आणि वडिलांचं अक्षर चांगलं. तर अनुवंशिकता हा विषय याच्यात येत नाही. कोणाचं कसंही अक्षर असलं तरी तुम्हाला जर योग्य मार्गदर्शन मिळालं तर तुम्ही 25 तासामध्ये आपलं अक्षर सुधारू शकता. माझ्याकडे एक पुण्यामध्ये एक केस आली होती. सिंधी माणूस आला होता. त्याचा 10वी-11वीतला मुलगा होता. तर तो सगळे प्रयत्न करून थकलेला होता आणि माझ्याकडे आला. तो मला त्याने सांगितलं की मी माझ्या मुलाला मनोवैज्ञानिकाकडे घेऊन गेलो होतो आणि त्यांनी सगळं तपासल्यानंतर असं सांगितलं की याची कॉन्सन्ट्रेसिटी नसते, कॉन्सन्ट्रेट नसतो हा विषय, एकाग्र होत नाही एखाद्या विषयामध्ये. त्यामुळं याचं असं होतं आहे, त्याचं अक्षर चांगलं येत नाही. आता याचा व्यत्यास असा आहे की याचा अर्थ एकाग्र होत नाही म्हणून त्याचं अक्षर खराब आहे. तर ज्यांचं मन एकाग्र होतं त्या सगळ्या लोकांचे अक्षर चांगले असायला पाहिजे. तर तसं अजिबात नसतं. तुमचं मन एकाग्र आहे म्हणजे तुमचं अक्षर चांगलं आहे असं नक्कीच नाही आहे. तर त्या मुलाला मी बाकीच्या लोकांच्या वेळामध्येच शिकवलं आणि त्या मुलाचं अक्षर सुधारलं. त्यामुळं हा जो मुद्दा सांगतात की त्याचं लक्ष लागत नाही म्हणून त्याचं अक्षर खराब आहे. आणखीन एक मुद्दा सांगितला तो व्यवस्थित बसून लिहित नाही म्हणून. तो पोक काढून बसतो, तो पाय पसरून बसतो, तो असं बसतो, तो तसा बसतो. आणि ह्याला परत मी तेच सांगतो की जी माणसं व्यवस्थित बसतात अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांचं अक्षर चांगलं आहे का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. त्यामुळं तुम्ही कसे बसता हा अक्षर सुंदर काढण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय अजिबात नाही. अक्षर चांगलं कसं काढायचं, अक्षर तुमचा मेंदू ठरवतो. तुम्ही कसं बसता, तुमचे पाय अक्षर ठरवत नाही. त्यामुळं कसंही बसलं, फक्त तुम्हाला मार्गदर्शन मिळालं पाहिजे, अक्षर चांगलं येतं. काही लोकांची अशी तक्रार असते की आमचा मुलगा पेन बरोबर धरत नाही त्यामुळं त्याचं अक्षर खराब येतं. तर त्यांना मी असं सांगतो की आपल्या मुलाला हातपाय आहेत. काही लोकांना हात नसतात, ते लोक पायात पेन धरून लिहितात. काही लोकांना पाय पण नसतात, ते तोंडामध्ये पेन धरून लिहितात आणि बऱ्याच वेळा ते चांगलं पण लिहितात. त्यामुळं पेन कसा धरला जातो या विषयाला फार दुय्यम महत्त्व आहे. अक्षर त्याच्यामुळं खराब येतं असं म्हणता येणार नाही. त्याला मार्गदर्शन नाही त्यामुळं अक्षर खराब येतं असंही बऱ्याच लोकांना वाटतं. आणि अजूनही खूप लोक म्हणतात, शिक्षक म्हणतात, पालक म्हणतात की काय नाही, अक्षर क्लासला जायची गरज नाही, रोज आपण एक पान लिहिलं की अक्षर आपोआप सुधारेल. याच्याकरता महात्मा गांधींचं उदाहरण आपण लक्षात घेतलं पाहिजे. महात्मा गांधी हे कोणाच्याही पत्राला स्वतः उत्तर देत असत. म्हणजे त्यांचं लिखाण किती असेल आपण कल्पना करू शकतो. पण त्यांनीच नमूद केलेलं आहे की त्यांचं अक्षर शेवटपर्यंत खराब होतं. ह्याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की नुसतं रोज लिहून अक्षर सुधारतं हा जो समज आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. आता सोशल मीडियाचा जो सगळीकडं गोंधळ चाललेला आहे त्याच्यातून काही वेळेला चांगलं पण येतं, पण बऱ्याच वेळेला मी असं बघतो की वाईटच जास्त वेळेला येतं. नेपाळमधली एक मुलगी, नाव तिचं प्रकृती माल्या म्हणून, माल्या किंवा मल्ल्या असेल, तर एक 4-5 वर्षापूर्वीपासून तिचं अक्षर सगळीकडे फिरतंय की जगातलं सगळ्यात चांगलं अक्षर म्हणून. तर आता आम्ही याचा थोडाफार अभ्यास केला त्यामुळं काही लोकांनी मला विचारणा केली याच्यावरती तुमचं काय मत आहे.
ते आता मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो जे म्हणजे त्या मुलीची आपल्याला काही हे करायचं नाही, दोष दाखवायचा नाही, पण ते अक्षर चांगलं असं समजून लोकांचा गैरसमज व्हायला नको म्हणून हा खुलासा करतोय. पहिली त्या अक्षरामध्ये दोष असा होता की ते धड प्लेन पण नव्हतं, धड कर्सिव्ह पण नव्हतं. जेव्हा लिहिता तुम्ही तर एक तर अक्षर प्लेन असलं पाहिजे किंवा कर्सिव्ह असलं पाहिजे. काही अक्षर जोडायचे, काही अक्षर तशी टाकायची, तर त्याला काय कोणी चांगलं अक्षर म्हणणार नाही. दुसरी गोष्ट, ई अक्षर जेव्हा काढतो आपण छोटं, दुसऱ्या लिपीतलं ई अक्षर कधी प्लेन असेल कर्सिव्ह असेल, ईची जी गाठ आहे ती पोकळच असली पाहिजे, ती भरीव असून चालत नाही. त्या मुलीने ती ई अक्षरातली गाठ सगळीकडं भरीव काढलेली होती. तिसरी गोष्ट, त्याची जी अवतरण चिन्ह होती ते त्या मुलीने उलटी काढलेली होती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्याला अधिकृत असं कुठलंही प्रमाणपत्र नव्हतं की ह्या संस्थेने स्पर्धा घेतल्या आणि त्या मुलीचा पहिला नंबर आला, असं काहीच नव्हतं. तर होतंय काय की कोणी पण उठतो आणि मोबाईलचा वापर करून त्याच्यावरती टाकतो आणि हे असं आहे, हे तसं आहे. हां, मला नाही कळलं. पेनला टोपण मागं का लावायचं, हा एक बऱ्याच वेळेला प्रश्न असतो. तर एक सोशल मीडियामधून 1 कोटी लोकांनी बघितलेला व्हिडिओ मी बघितला आणि फक्त कपाळाला हात लावायचा राहिला. या माणसाने असं सांगितलं होतं की पेनला जर टोपण लावलं, बोलायशिवाय नाही काय करणार. पेनला टोपण लावलं तर त्यामुळं पेन जड होतो आणि आपल्याला पाहिजे त्या स्पीडने लिहिता येत नाही. तर ह्याच्याकरता मी तुम्हाला उदाहरणं दाखवतो. पेनला टोपण का लावायचं असतं मागं. इथं ब्रश आहे, हे ब्रशची काही विशिष्ट लांबी आहे. त्याच्यानंतर इथं पेन आहे, याची टोपण लावल्यानंतर काही विशिष्ट लांबी आहे. त्याच्यानंतर इथं पेन्सिल आहे, पेन्सिलला काही विशिष्ट लांबी असते. आता हा पार्करचा पेन आहे, तर पार्करचा पेन जो आहे तर त्यांनी खालच्या बाजूला मेटलचं कोटिंग केलेलं आहे. का तर हे टोपण मागं लावून झिजणार नाही ते. आणि हे जे पेनची बॉडी आहे आणि झाकणाची बॉडी आहे याचा जो डायमीटर आहे अगदी सारखा आहे. तर हे मागं लावून लिहिण्याकरताच त्यांनी डिझाईन केलेलं आहे. त्याच्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की बोरू जी आहेत आपली, त्या बोरूची पण लांबी ठरलेली. या अशा प्रकारचे बोरू असतात. त्याच्यानंतर स्टील ब्रश आहे, त्याची पण लांबी ठरलेली. तर हे लांबी एवढी का लागते. सर या प्रत्येकांची माहिती जर सांगितलं तर आम्हाला सर्वांना तर मग अजून चांगलं होईल की लांबी ही का लागते प्रत्येक लेखनाच्या साहित्याला की तुम्हाला बारीक जे वळणं असतात ती जर लांबी कमी ठेवली तर बारीक वळणं काढता येणार. ती लांबी बिल्टअप करण्याकरता आपल्याला टोपण हे मागं लावायला लागतं पेनच्या. मग तो बॉल पेन असेल, जेल पेन असेल, स्केच पेन असेल, फाउंटन पेन असेल. आणि कुठल्याही कंपनीने आतापर्यंत असं पेन बनवलं नाही की ज्याचं टोपण मागच्या बाजूला फिट बसत नाही. प्रत्येक पेन हा तशा प्रकारेच बनवलेला असतो. त्यामुळं ते टोपण मागं लावूनच लिहायचं असतं. आणि तो जो माणूस होता व्हिडिओमध्ये सांगणारा की त्यामुळं जड होतं, तर त्याचं वजन किती असतं. टोपणाचं वजन फक्त 5 ग्रॅम असतं. तर 5 ग्रॅम वजनामुळं तुमचा स्पीड कमी होतो याच्यावरती मी विश्वास ठेवणार नाही. मी पण ह्याच्यामध्ये 22-23 वर्ष काम करतोय. तर अशा लांबी कमी केल्यामुळं वजन कमी होतं अजिबात चूक आहे. ह्या साहित्याची तुम्हाला माहिती देतो मी.
ह्याला नो स्पिल पॉट म्हणतात. ह्याचं वैशिष्ट्य असं की ह्याच्यामध्ये शाई भरली आपण आणि हे जर उलटं केलं तर ह्याच्यातून शाईचा एकही थेंब सांडत नाही. हे जे माझं पुस्तक आहे अक्षर सुधारा 25 तासात, याचे आतापर्यंत 5-6 हजार कॉपी विकायला गेलेले आहेत आणि कलरमध्ये असलेलं मार्केटमधलं हे एकमेव पुस्तक आहे. हा पारकरचा कॅलिग्राफी पेन आहे. ह्याच्यामध्ये 3 साईजचे निब असतात आणि ते टोकाला स्ट्रेट असतात. बऱ्याच वेळा लोक असं सांगतात की इंग्लिश लिहिताना पेपर कट निपने लिहायचं, तर ते चुकीचं आहे. इंग्लिश लिहिताना स्ट्रेट कटनीच लिहायचं असतं. पारकरचा पेन. त्याच्यानंतर हा जो सेट आहे हा देवनागरीचा आहे. ही जी निब असतात ही टोकाला तिरपी असतात. ही वेगळ्या वेगळ्या साईजची निब ह्याच्यात दाखवलेली आहे. ह्याला पायलट पॅरलन पेन म्हणतात. ह्याच्यामध्ये शाई भरण्याची सोय किंवा इथं काठी लावता येते. हे किंमत याची भरपूर असते, साधारण 1000च्या पुढं किंमत आहे. हे अशा प्रकारचं जे पेन आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की हे निब आपण जेव्हा वरून खाली एक काढतो, निबची टोकं दोन्ही बाजूला जातात आणि ती रेग जाड येते, इतर रेगा बारीक येतात. याला स्क्रिप्ट निब असं म्हणतात. त्याचं टोकाला गवंड्याची जशी थापी असते तशा प्रकारचा आकार असतो. त्या मोठी कमी जास्त याच्यात मिळतात आणि मग ह्याचं वैशिष्ट्य असतं की कुठल्याही रेषेची सुरुवात ही अर्धगोलाने होते आणि शेवट पण अर्धगोलाने होते. हे फार दुर्मिळ निब आहे. हाताच्या पंजाचा आकार आहे याला. ह्याला ऑब्लिक निब असं म्हणतात. तर ह्याचं वैशिष्ट्य लिहिलं जात असताना नेहमीसारखं ट्रेडिशनल जर निब असले तर काय लिहिलं तर आपल्याला व्यवस्थित दिसत नाही. याच्यामध्ये ते बॉडीपासून लांब असल्यामुळं काय लिहिलं जातं आपल्याला स्वच्छ दिसतं. हे इंग्लिशचंच निब आहे. हे मगाचं सांगितलं तर वरून खाली येणारी एक जाळ येते. या पेनचं वैशिष्ट्य असं आहे की हे निब असं बेंड केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला वेगळ्या वेगळ्या जाडीचे अक्षर काढता येतात देवनागरी लिपी करता. हे 2 लाईन काढण्याकरताचं निब आहे. एका वेळेला 2 लाईन येतात. हे निब तसंच आहे, 2 लाईन येतात. हे जुन्या काळचं निब आहे. त्याच्यात काय असायचं, पहिले जे निब असायचे प्रत्येक वेळेला शाईत बुडवायला लागायचं. ह्याच्यामध्ये शाई साठवण्याकरता त्यांनी वेगवेगळं डिझाईन केलेलं आहे. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये शाई आपण शाई साठवून ठेवू राहते शकतो. तिथंच. ओके. हे निब तसंच आहे. शाई साठवण्याकरता त्यांनी वेगळं डिझाईन केलेलं आहे. हो. ह्याच्यात पण शाई साठवण्याकरता वेगळं डिझाईन केलं. हे इंग्लिशचंच निबचं वेगळं डिझाईन आहे. वरून खाली येणारी लाईन जाड येते. हे जुन्या काळचं एकदम साधं डिझाईन आहे. हे 60 वर्षापूर्वी निब 1 पैशाला मिळायचं आणि टांग 2 पैशाला मिळायचं. हां, त्यापूर्वी 1 पैशाला मिळत होतं. म्हणजे आत्ताच्या कॉस्ट कितीपर्यंत आणि महागाई हे जे झाली. आहे हे मला सगळ्यांना आवर्जून सांगायचं की बऱ्याच वेळा लोकांचा गोंधळ होतो की देवनागरी लिहिताना कुठल्या कटचं निब वापरायचं. तर ह्याच्याकरता सज्जड पुरावा आहे. अशा प्रकारचे निब नाही, म्हणजे कट कुठे आहे सगळं बघून घ्या तुम्ही. उजव्या बाजूला आहे, डाव्या बाजूला आहे. तर देवनागरी करता अशा प्रकारचे निब वापरत होते. त्याच्यानंतर विल्यम शेक्सपियर इंग्लंडमधलं हे आयटम आहे. 7 पाऊंड किंमत आहे. 7 बापरे. पाऊंड. हे जुन्या काळी असे शाईच्या पुढे वापरायचे. शाईची पावडर घ्यायची, पाण्यात टाकायची आणि ती एक मिळवायची. म्हणजे पूर्वी अशी शाईची बॉटल मिळत नव्हती, तर ते त्याच पण मिळत होतं, पण हे स्वस्त पडायचं. ओके, हे स्वस्त. त्याच्यानंतर हे जे आहे हे शाईच्या टॅबलेट आहेत. शाईचे टॅबलेट्स. हां. ओके. पाण्यात घालून हे करायचं. हे मी हाताने बनवलेले बोबले बांबूच्या ह्याच्यापासून. आता स्टील ब्रश नावाच्या प्रकाराकडे आपण जाऊ.
हा स्टील ब्रश आहे. याचं वैशिष्ट्य असं की हे शाईत बुडवून आपल्याला जेव्हा आपण लिहितो तेव्हा कुठेही अडथळा येत नाही, अतिशय स्मूथ याच्या प्रकारे ते लिहिलं जातं. आता हे तिरुपई मराठी करता वापरतात, हे जे आहे ते इंग्लिश करताय स्टेट. त्याच्यानंतर मग हे वेगवेगळे एक गाळ्याचे, एक गाळा बाजूला, त्याच्यानंतर हा एक गाळामध्ये साईज मोठी, एक गाळामध्ये साईज आणखी मोठी, दोन गाळे, याच्यामध्ये पण दोन गाळे, याच्यामध्ये दोन गाळे. हा 1 इंच रुंदीचा स्टील ब्रश, त्याच्यामध्ये 4 गाळे. हा साधा आहे 1 इंच रुंदीचा, हा 3 इंच रुंदीचा आहे. म्हणजे जेवढं मोठं अक्षर आपल्याला काढायचं हो, आहे एवढ्या तेवढ्या मोठ्या जाडी- पद्धतीने एवढ्या आपण काढू जाडीचं शकतो. आहे, एवढ्या ओके, एवढ्या जाडीचं जाडीचं अक्षर आपण काढू आणि शकतो. हा सगळ्यात मोठा आहे 5 इंच. तर ह्याने 5 इंचचा, लिहायचं हो. म्हटलं तर तुम्हाला एवढा मोठा कागद लागेल. हो. तो लिहायचा असला तर असा नाही. त्यांना हे करताय का, फ्री करताय का? बाहेरच्या लोकांना आणा बोलून जा. बोलवा ना, ते बाहेर मॅडम बसले ते मध्ये त्यांना बोलवताय का म्हणजे? हां. तो पण मी बोलत होतो. तर आता सर प्रात्यक्षिक दाखवतील आपल्याला. हा. मी पण हेच आहे. बरं. सर तुम्ही दाखवताना म्हणजे तुम्ही आता प्रात्यक्षिक दाखवताच आहे, तर ते दाखवताना मी तुम्हाला काही आता प्रश्न आहेत, तर ते तुम्हाला दाखवता दाखवता मी तुम्हाला विचारेल. तर मग तुम्ही जसं तुम्ही करता करताना तुम्ही मला त्याचं सांगा. त्यांना हे करताय मी जाता येईल त्यांना मग नाही बघ बाहेर बसायला सांगू का? कंटिन्यू. मॅडम बाहेर बस, मी आपण हातामधून आणतो. आता आपण अक्षर कशी काढतात ते बघू. स्ट्रोक कसे असतात, कुठला भाग पहिल्यांदा काढायचा, कुठल्या दिशेने काढायचा, हे सगळं आपल्याला इथं प्रत्यक्ष बघायला मिळेल. आता मी अक्षर काढतोय ओ. ओ काढला म्हणजे तुम्हाला अ कसा काढायचा ते पण कळतं, आ कसा काढायचा ते पण कळतं आणि ओ कसा काढायचा ते पण कळतं. त्याच्यानंतर आपण दुसरा ई काढणार आहे. दुसरा ई काढला म्हणजे पहिला ई कसा काढला जातो ते पण येतं. मात्रा आणि अफार हे डोक्यावरची रेष काढल्यानंतर काढायचे असतात. मी दुसरा ऊ काढणार आहे, त्याच्यामध्ये पहिला ऊ पण येतो आणि दुसरा ऊ पण येतो. आता ऋ ऋषीचा काढणार आहे. हे अक्षर फक्त मूळच्या संस्कृत शब्दामध्येच येतं. आता दुसरा ऋ काढणार आहे. ऋ नावाचं अक्षर सध्या शिकवलं जात नाही, पण मराठीमध्ये एका शब्दात ते वापरलं जातं म्हणून आपण काढून बघू. त्याच्यात पण ऱ्हस्व आणि दीर्घ असे प्रकार आहेत. ह्रस्व हे अक्षर क्लृप्ती या शब्दामध्ये वापरलं जातं आणि दीर्घ जे आहे ते संस्कृतमध्ये वापरलं जातं, मराठीत त्याचा वापर नाही. त्याच्यानंतर आपण आई अक्षर काढणार आहोत. नंतर औ अक्षर काढणार आहे आपण.
औ आणि ओ मध्ये ज्या मात्रा असतात तो काढायचा क्रम वेगळा आहे, म्हणून औ आणि ओ ही अक्षरं वेगळी काढलेली आहेत. औ मध्ये ही मात्रा पहिली काढायची असते आणि ही मात्रा नंतर काढायची असते. अम मध्ये अनुस्वार हा या उभ्या रेघेवरती काढायचा असतो आणि शेवटचं अक्षर आहे विसर्गाचं अहा. त्याच्यानंतर जसं मगाशी ओ काढला तसं इथं मी को अक्षर काढणार. को काढताना क येतो, का येतो आणि त्याच्यावरची मात्रा पण येते. त्याच्यानंतर पहिली वेलांटी. पहिली वेलांटी काढताना वेलांटी ही शेवटी काढायची असते आणि अक्षराच्या उंचीच्या निम्मी एवढी उंच काढायची असते. सर एक प्रश्न होता. हां बोला. सर सर्वात आधी मला तुम्हाला हे ऐकायला आवडेल आम्हाला सगळ्यांना हां. की लहानपणापासूनच हम्म. तुमचं अक्षर सुंदर होतं की तुम्ही नंतर केलं हां. म्हणजे कसा राहिला तुमचा हा सांगतो प्रवास? सांगतो. माझं लहानपणी अक्षर चांगलं होतं असं मी नक्कीच म्हणणार नाही, पण एकेकाचे योग असतात. वडिलांचा सहवास मला जास्त मिळाला आणि ते जे काही लिहायचे, तक्ते लिहायचे किंवा आणखीन काही पत्र लिहायचे, शाळेचं बरंच काम करते ते मला बघायला मिळालं आणि ते बघून बघून माझं अक्षर होतं. त्यांनी मला, मी जसं आता लोकांना शिकवतो तशा प्रकारे त्यांनी शिकवलं नाही, पण केवळ निरीक्षणामधून हे मी आत्मसात केलं. धन्यवाद सर. एक मोठी अक्षर चळवळ निर्माण व्हावी असं तुम्हाला का वाटलं आणि त्यासाठी आम्ही शाळेमध्ये असताना शाळेमध्ये 1 तास रोज अक्षर लिहिण्याकरता असायचं आणि नुसतं असं नाही की मुलांना तुम्ही लिहा आणि शिक्षक दुसरं काहीतरी करायचं असं नव्हतं. ते तिथं प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करायचे की असं अक्षर काढायचं, असं करायचं, तसं करायचं आणि साधनं पण योग्य वापरली जायची. त्यावेळेस टाक वापरले जायचे. टाक हे कटनिपचं पर्याय अतिशय चांगलं साधन आहे, कारण बॉलपेन, शाईचे पेन वगैरे प्रकार नव्हता. त्यामुळं त्या काळातल्या बऱ्याचशा मुलांचे अक्षर चांगले असायचे. पण काळाच्या ओघामध्ये शाळेमध्ये तसा काही तास नसतो आणि मुलं बॉलपेन वापरतात, जेल पेन वापरतात, साधा पेन वापरतात आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून खूप मुलांची अक्षरं खराब आहेत. ही सगळेच माध्यमं सांगतात की मुलांची अक्षरं खराब आहेत म्हणून. आणि मग मला असं वाटलं की जर अक्षरं खराब आहेत आणि त्याला दुसरा काही पर्याय नाही, तर आपल्याजवळ जर ह्याची माहिती आहे तर आपण ह्याच्यात काम करायला पाहिजे, असं म्हणून मी याला सुरुवात केली आणि जवळपास 23 वर्ष होऊन गेले. याला चांगल्या प्रकारे यश आलेलं आहे. जसं तुम्ही आत्ता म्हणाला हम्म. तर त्याचप्रमाणे बऱ्याचदा आपण असं पाहिलंय किंवा हे करतो अक्षर हे फक्त परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी काढले जातं की पालकांचा तो समज आहे त्यावर आपलं काय मत असेल? परीक्षेकरता तर अक्षर चांगलं काढलंच पाहिजे, त्याच्यात वादच नाही. हां. पण पुढं तुम्हाला नोकरी लागण्याचा विषय आहे. आता नोकरीकरता बऱ्याच ठिकाणी असं दिलेलं असतं की तुमचा अर्ज हा स्वतःच्या अक्षरामध्ये पाहिजे. हो. तर समजा 2 विद्यार्थी असे आले, 2 उमेदवार असे आले की त्यांची बाकीची गुणसंख्या सारखी आहे, फक्त एक जण अक्षरामध्ये कमी आहे आणि एक जण जास्त आहे, तर त्यावेळेला अक्षर ज्याचं चांगलं आहे त्याची निवड होते. हा नोकरीत निवड झाण्याचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर पुढचं नोकरीमधली प्रगती जी आहे ती पण अक्षरावरती अवलंबून असते.
जसं तुम्ही आत्ता ते साहित्यात बाकी सगळं साहित्य आता जसं तुम्ही सांगितलं की प्रत्येक पेनाचं एक वैशिष्ट्य आहे, प्रत्येक वेगवेगळे बोरो आहेत किंवा तुम्ही ते जे काही आता सांगितलं तसंच म्हणजे आता अक्षर काढतोय आपण म्हणजे हे अक्षर काढता यावं याकरिता काही विशिष्ट साहित्य वापरलं जातं का अजून, की ते कोणते आणि कशा उपलब्ध होऊ शकतं आपल्याला सर्व म्हणजे असे हे साहित्य कुठेही असं साधारणपणे मिळू शकतं की? हे जे साहित्य आहे आता साधारणपणे सगळीकडे मिळायला लागले. एक 15-20 वर्षापूर्वी अशी परिस्थिती लोकांना माहितीच नव्हतं हे काय असतं म्हणून. ओके. पण आता वेगळ्या वेगळ्या माध्यमातून सोशल मीडिया वगैरे त्याच्यातून लोकांना माहिती झाली आणि ज्यांना ते त्याची आवड आहे ते त्याची खरेदी करतात, साहित्य मिळतं ते. ओके. जोडाक्षरांचंही पुढे हे होतं ना? नाही, ही जोडाक्षर नाहीत, हे स्वरच स्वर. आहेत, जोडाक्षर नाही. हे सगळे अक्षर आपण काढणार नाही, नमुना म्हणून एक काढलेलं आहे. पुढची अक्षर सगळी डिटेलमध्ये नाही येणार. ओके. ते अक्षर काढल्यानंतर त्याला सारख्याच प्रकारे मात्रा, उकार, वेलांट्या येतील. सर म्हणलं जातं की अक्षरामुळे माणसाचा स्वभावही बदलतो आणि ते खरं आहे का? बरेच मी बऱ्याच वेळा अक्षय सर आम्हाला नेहमी सांगत असतात की अक्षरामुळं एक माणसाचा पूर्ण स्वभाव हा पूर्णपणे चेंज होता, तर याच्यामध्ये किती सत्यता आहे आणि खरं आहे का? ग्राफॉलॉजी नावाचं शास्त्र आहे, तर त्या लोकांचं असं जीवशास्त्रामध्ये. ठाम म्हणणं आहे की अक्षर तसा स्वभाव. ओके. हां, आणि मला त्याचे अनुभव असे आलेले आहेत की आता माझ्याकडून जवळपास 6-7 हजार विद्यार्थी शिकून गेले आहेत आणि मोठी माणसं पण शिकून गेली. तर पालकांनी मला सांगितले की ह्या क्लासला आल्यामुळं मुलांच्या वागण्यात शिस्त आलेली आहे, वस्तू जागच्या जागी ठेवायच्या, बोलताना व्यवस्थित बोलायचं, एखादा शब्द इकडं तिकडं होणार नाही याची काळजी घ्यायची. हे मला पालकांनी बऱ्याच वेळेला फीडबॅक दिलेला आहे. सुंदर हस्ताक्षर ही दैवी देणच आहे म्हणजे असं अनेक जण म्हणतात. हां, आपलं यावर काय मत आहे? सामान्य माणसं हे करू शकतात का? हिरा असतो खाणीमध्ये, हम्म. पण त्याला बाजारात तशी किंमत नसते. खाणीतला हिरा घेतला तुम्ही आणि बाजारात विकायला नेला तर त्याला किंमत मिळणार नाही. बरं. पण त्या हिऱ्याला पैलू पाडायला लागतं. बरं.
जसं दैवी देणगी म्हणताय तुम्ही, तसं 100तले 5 लोक हिरे असतात, पण तरी त्यांना पैलू पाडायला लागतात आणि बाकीचे 95% लोकांना आपण शिकवून तयार करू शकतो. तर 95% लोकांची पण अक्षरं चांगली होऊ शकतात, योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे. सर तुम्ही या प्रवासामध्ये अनेक लहान थोरांना शिकवलं आहे. हो. 1200पेक्षाही अधिक विद्यार्थ्यांना तुम्ही घडवलं आहे. हां. तर यामध्ये काही विशेष आठवणी असतील तुमच्या, जे अविस्मरणीय असे अनुभव मला ते ऐकायला निश्चितच आवडेल आम्हाला सगळ्यांना. तर त्याबद्दल थोडं सांगा. आता सगळं जग जेव्हा पैशाच्या भोवती फिरत आहे, हं. तर मला एक अतिशय चांगला अनुभव आलेला आहे की एक विद्यार्थी साधारण 7वी-8वीमध्ये असेल, तो 15 दिवस खोपोलीवरून 2,000 रुपये टॅक्सीचे करून यायचा इथं. हो. म्हणजे 60,000 रुपये, 60 किंवा 30 म्हणू आपण, 15 दिवस म्हटलं तर 30,000. 30,000 रुपये खर्च करून तो इथं येत होता. म्हणजे अर्थात ही गुणवत्ता त्याला मुंबईत कुठं मिळाली नाही म्हणून तो इथं आला, हे वास्तविक. आणि त्याचं माझं काही नातं होतं म्हणून आला नाही. हा एक अतिशय चांगला अनुभव आहे. दुसरा चांगला अनुभव असा की मी शिकवलेली विद्यार्थिनी राधा मंगेश येळगावकर ही गेल्या वर्षी पिंपरी चिंचवडमध्ये 99.6 मार्क मिळवून पहिले आली होती. अरे वा. आणखीन एक अनुभव असा आहे की सुमित काळे नावाचा विद्यार्थी, तर त्याला राष्ट्रीय स्तरावरती अक्षराकरता 4थं बक्षीस मिळालं आणि त्याला काही हे सुवर्णपदक आणि प्रशस्तीपत्र असं काही. तर अशा वेळेला आपल्याला निश्चितच चांगलं वाटतं. आणि माझे जे शिक्षक मी तयार केलेले आहेत, हे तर म्हणजे त्यांचं आयुष्यात घडवलं आहे असं त्यांना वाटतं. पण त्यांना काही तशी शैक्षणिक पात्रता आहे, दुसरी काही नोकरी मिळेल अशी शक्यता नव्हती. तर अशा बऱ्याच लोकांनी माझ्याकडं हस्ताक्षर शिक्षकाचा वर्ग पूर्ण केला आणि त्यांचे ते क्लासेस अतिशय चांगल्या प्रकारे चालवतात, अर्थार्जन करतात. या माझ्या या प्रवासामधल्या चांगल्या गोष्टी आहेत.
सर हे सगळं एवढं करताना हम्म. म्हणजे माझा वय असा हा, प्रश्न बोला आहे बोला. की आपण आता हे सर्व करताना हां. असं कधी असा प्रसंग आलाय का की डिमोटिवेशन करणारे असे काही अनुभव आहेत का जे कोणी तुम्हाला म्हटलं आहे की काय होणार आहे हे अक्षर असं काढून किंवा असं करून याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? सुदैवाने असं कोणी म्हटलेलं नाही. अरे कारण कृष्ण. चांगलं अक्षर हे प्रत्येकाची गरज आहे. हो. त्यामुळं अक्षर काढून काय करायचे असे नकारात्मक मला कधी ऐकायला लागलेलं नाही. आणि ज्यांना असं वाटतं ते लोक इथे येतच नाहीत ना. ज्यांना काही शिकायचं आहे, ह्याच्यातून काही फायदा आहे हे जे कळतं ते लोक इथे येतात, त्याचा फायदा घेतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणतात. त्यावर आपल्याला काही वेगळं काही करायचं असेल तर मग त्याच्यावर काही मात करत असेल तर म्हणजे आपण काय करायला हवं? म्हणजे कोणाला मात करायची, नाही नाही, आपणच त्याच्यावर मात करायची असेल तर त्याकडं कोणावरती मात करायची, पण असे अनुभव त्याच्यावरती जे लोक ते लोक बोलणार येतच आहेत नाहीत असं ना. झालंच नाहीये पण अशी वेळ ज्यांना आलीच. अशी गरज आहे हां. ते लोक येतच नाहीत ना. ओके. म्हणजे इथे येऊन असं कोणी म्हणत नाही की अक्षर चांगलं करून काय करायचंय मग. ते लोक येतच नाहीत ना इथं. ओके. आणि सर ते शास्त्रशुद्ध अक्षर असतं हां. काय किंवा प्रत्यक्ष अक्षराचे काही नियम असतात का? आता जे आपण बघतोय ते हां. नियमच आहेत की अक्षर कुठून कुठं कसं काढायचं, पहिल्यांदा कुठला भाग काढायचा, नंतर कुठला भाग काढायचा, ओके. हे शास्त्रच आहे अक्षर काढायचं. ओके म्हणजे शास्त्रशुद्ध आडव्या पद्धतीनेच आडव्या रेखा हां. काढताना तुम्हाला कधीही डावीकडून उजवीकडे काढायच्या नसतात. ओके. उभी रेख काढताना कधीही रेख खालून वरती काढायची नसते. ओके. म्हणजे मराठी करता सांगतोय मी, इंग्रजीमध्ये वेगळे प्रकार असतात. ओके. पण त्याच्याकरता जे साहित्य आहे ते शास्त्रशुद्ध साहित्य वापरलं पाहिजे. हं. बाजारात हे जे कटणीप मिळतात, हां. आता दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मराठीच्या कटणीप करता कोणती अशी नामांकित कंपनी अशी नीप बनवत नाही. हं. आणि इंग्रजीमध्ये सुद्धा भारतीय कंपनी कोणी बनवत नाही. पार्कर ही परदेशी कंपनी आहे, पण ते चांगल्या प्रकारचे पेन बनवतात. एका पेनच्या सेटची किंमत 500 रुपये असते ओके. आणि त्याला भारतीय बाजारपेठेत भारतीय विकल्प नाही. जे आहेत ते कुटीर उद्योगमधले बनवलेले नीप आपल्याला मिळतात. काही जणांचा प्रश्न असा आहे की देवनागरी पेनची कंपनी कोणती आहे? पेन करता कंपनी अशी कुठली नसते. नीप करता कंपनी असतात. साधे शाईचे पेन चालतात आपल्याला. ओके. आणि जे चांगले पेन आहेत हं. तर मी ते गेली 10-12 वर्ष वापरतो आहे. हं. एअरमेल नावाची कंपनी आहे. ओके. तर त्याचं 58C नावाचं मॉडेल आहे. त्याची MRP 120 रुपये. आणि बाजारात आपण बाकीचे पेन बघायला गेलो, कॅम्लिन, रेनॉल्ड, सेलो, मॉन्टेक्स, तर ते तुम्हाला 35-40 अशापर्यंत मिळतात. पण गुणवत्ता ह्या पेनची खूप चांगली आहे. ओके.
हं. दाखवते आपण. ही अक्षर आहेत इंग्रजीनी वापरलं तरी मराठी अक्षरं काढली तर कसे येतील हे दाखवणारा हा तक्ता आहे. त्याच्यानंतर ही अक्षरं अशी आहेत की सगळीकडं त्याची जाडी सारखी. ओके, म्हणजे हे आधी करून ठेवले. मूळ देवनागरी लिपीमध्ये अशी अक्षरं येत नाहीत, त्याची जाडी कमी जास्त होते. ओके त्याच्यानंतर ही अक्षरं देवनागरी मधली आहेत पण अक्षरं लांबट काढलेली आहेत. ओके. हे मगाशी जो श्लोक सांगितला तो इथं लिहिलेला वाचयती नान्य लिखितम लिखितम आणि नापी वाचयती नान्य हा अयम पूर्वस्य विशेषा स्वयमपी लिखितम स्वयं न वाचयती. ही एक वेगळ्या प्रकारची शेडिंग केलेली अक्षर आहेत. ह्याच्यामध्ये ही अक्षरं कशा प्रकारे चुकीची काढली जातात, कशा प्रकारची बरोबर असली पाहिजे त्याचं दाखवलेलं आहे. त्यात याच्यातला हा पुढचा चार्ट आहे, त्या मालिकेतला हा पुढचा चार्ट आहे. त्याच्या पुढे ही 3 अक्षर आहेत, त्याच्या पुढे ही परत 3 अक्षर आहेत. अक्षर देवनागरी डाव्या उजव्या बाजूला कळलेली तिरपी न काढता सरळ उभी काढावी. महात्मा गांधींनी एक महत्वाचं वाक्य सांगितलंय, खराब हस्ताक्षर म्हणजे सतोष शिक्षणाची लक्षण. तर ज्यांचं अक्षर खराब आहे त्यांनी धरून चालत हरकत नाही की आपल्याला योग्य शिक्षण मिळालेलं नाही. मग सर ते सुंदर अक्षर कसं काढता येईल याकरिता म्हणजे तुम्ही कशी तयारी करून घेता? म्हणजे जसं 25 दिवसात ही एखादी व्यक्ती अक्षर म्हणजे स्वतः आत्मसात करून तो छान पद्धतीने करू शकेल. त्याच्यामध्ये गोष्ट अशी आहे की हा क्लास बाकीचे क्लासेस जसे चालतात गणित इंग्लिश सायन्स 50 लोकांना एका वेळा शिकवता येतं, तर हा विषय 50 लोकांना जे शिकवतात ते या विषयाशी प्रामाणिक नाहीत असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. हा विषयामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 15 ते 20 लोकांना एका वेळेला शिकवता येतं, कारण प्रत्येकाला तुम्हाला वैयक्तिक शिकवायला लागतं. प्रत्येकाची वही समोर घेऊन त्याच्यासमोर चांगली अक्षर काढून दाखवायला लागतात. त्याच्यानंतर त्याने जे काढले त्याच्यातले दोष आपल्याला दाखवायला लागतात. या गोष्टीला वेळ लागतो, त्यामुळं 50 लोकांना एका वेळेला शिकवता येत नाही. आणि अशा प्रकारे जर केलं तर 25 दिवसात हे 25 तासामध्ये हे निश्चित सुधारणा होते. ह्याच्यामध्ये अक्षर काढण्याचा क्रम दाखवलेला आहे. अ काढायचा असं तर कशा प्रकारे काढायचा, ई काढायचा कसा काढायचा, उ कसा काढायचा, ख कसा काढायचा, ग कसा काढायचा. हे कॅलिग्राफी याला म्हणता येईल. वेगळे वेगळे 2 रंग वापरून हे काढलेले आहे. बऱ्याच वेळा लोकांचा समज असतो की मात्रा आणि वेलांटी ह्याच्यामध्ये मात्रा उंच असते आणि वेलांटी छोटी असते, तर तसा काही प्रकार नाही. दोन्हीची उंची सारखी असते आणि दोन्ही अक्षराच्या उंचीच्या निम्म्या असतात. हाही कॅलिग्राफीचा एक प्रकार आहे. अक्षराला शेडिंग केलेली, ही अक्षर मोठी होत गेली, ही अक्षर छोटी होत गेलेली आहे. हे वाचत बसण्यापेक्षा सुद्धा नुसतं बघितल्यावरती लक्षात येतं की ही भिंत आहे, हे प्रेमाची खूण आहे, ही दोरी आहे. तर हे प्रकार जे कॅलिग्राफर्स असतात हे बरेच मोठ्या प्रमाणात करत असतात. हे अक्षराचा सिक्वेन्स दाखवला, अक्षर कसा, श कसा काढायचा, न कसा काढायचा, ही चुकीची अक्षर अशी काढली जातात. ही परत सिक्वेन्स दाखवला आहे कुठल्या प्रकारे ग छ झ हा प ब म, त्याच्यानंतर ड ढ ण त थ ध ध न, त्याच्यात ल कसा काढायचा दाखवलं, ल व श, शामृगाचा श, षटकोनाचा श, स आणि ह. जोडाक्षरं कशी चुकीची काढली जातात. आता आपल्याकडे एक नामांकित ग्रस्त आहेत, तर ते सही करताना असं पला न लावतात. म्हणजे वाचताना काय वाचायचं लोकांनी, तर हे अज्ञानातून असे विषय येतात. न ला हे जोडाक्षर काढताना न पण अर्धा अक्षर आहे आणि हे पण अर्धा अक्षर आहे, हे चूक आहे. तिथं न अर्धा पाहिजे, हे पूर्ण पाहिजे. द अर्धा अक्षर काढताना द पूर्ण काढायचा नसतो, असा काढायचा असतो. ख ला व काढताना अशा प्रकारे, ख ला ये अशा प्रकारे, ख ला ख अशा प्रकारे. हा द ला उकार काढताना अशा प्रकारे काढायचा, द ला दुसरा उकार असा, ब ला ब असा, व ला य अशा प्रकारे काढला पाहिजे, ब ला ब असा आणि ब ला य असा. हे परत मगाच्या प्रमाणे की
ते काय वाचण्यापेक्षा आपल्याला ह्याच्यात गती दिसून येते, Okay. त्याच्यात सरळ आग दिसून येते. जे ह्याच्यामध्ये अक्षराचं उठावदारपण आहे, म्हणजे त्याला एक 3D इफेक्ट आहे, उठावाचा भास आहे. मार्जिन जे आहे, मार्जिन बद्दल शाळेमध्ये कुठेही स्ट्रिक्टली काही शिकवलं जात नाही. काही मुलं मार्जिनवरती लिहितात, काही मार्जिनच्या डाव्या बाजूला लिहितात, काही मार्जिनपासून जागा सोडून लिहितात. तर तसं अजिबात करायचं नसतं, मार्जिनला चिकटून लिहायचं असतं, हा नियम आहे. मग अशी सांगितलं, पहिली वेलांटी दुसरी वेलांटी सारख्याच उंचीची असून त्या अक्षराच्या उंचीच्या निम्म्या असतात. सगळ्या अक्षरांची उंची सारखी असते. बरेच वेळा मी बघतो लोक छ अक्षर छोटं काढतात, ट छोटा काढतात, ठ छोटा काढतात. तसं काही ळ एक अक्षर उंचीला कमी काढतात, तसं अजिबात नाही. सगळी अक्षरं कमीत कमी तेवढ्या उंचीची. उलट ही जी अक्षरं ती खालच्या बाजूला जास्त आहेत. ई, दोन्ही ई, एची शेपटू, झचं शेपूट, दचं शेपूट, ख, क्ष, ज्ञ, 3 आणि 6 त्याच्यात खालच्या बाजूला उंची जास्त असते. हे ऐ कसं चुकीचा लिहिला जातो, औ कसा चुकीचा असतो, अम कसा चुकीचा असतो, असं पाहिजे. हे रू आणि स्व विसर्ग हे कसे काढतात हे पण कॅलिग्राफीचा प्रकार आहे. त्याला शेडिंग करून चांगलं दिसायला. विरामचिन्हातील टिंबाचा भाग भरीव काढावा. बरेच वेळा ते लोक छोटं वर्तुळ काढतात आणि सोडून देतात. ही जी अक्षरं आहेत, ह्याच्यातल्या ज्या गाठी आहेत, ते खूप माणसं पोकळ काढतात. तर ह्या सगळ्या गाठी ह्या भरीव पाहिजे. हा पण तोच प्रकार आहे की वाचत बसण्यापेक्षा हे फूल आहे, हे काटे आहेत, पाऊस आहे किंवा हे चांदणं पडलेलं आहे, अशा प्रकारचं ह्याच्यातून दिसतं, हे त्याच्यातून व्यक्त होतं. आता भारतमाता शब्द लिहिताना काही लोक डोक्यावरती रेख काढत नाही, काही लोक तुटक रेख काढतात, काही लोक नागमोडी रेषा काढतात. तर सगळं चुकीचं आहे. सरळ रेख काढली पाहिजे. हे भारतमाता काढताना हे असं तिरप किंवा असं गोल काढतात, हे सगळे प्रकार चुकीचे. हे अक्षरं स्ट्रेट पाहिजेत. आडव्या रेखा काढताना डावीकडून उजवीकडे, उभ्या रेखा काढताना वरून खाली काढाव्या. ओके. हे ज कसं चुकीचं काढतात, झ चुकीचं काढतात, त चुकीचं काढतात, हे दाखवले. त्याच्यामध्ये न, ब आणि भ ही अक्षर कशी चुकीची काढतात ते दाखवले. 1 महिन्यात ही सुधारणा होऊ शकते, वयाचं बंधन नाही. ओके. ही थ, द ही अक्षर चुकीची काढतात. पेन्सिल करता अशा प्रकारचे अक्षर बनवायला लागतात. हा एक कॅलिग्राफीचा प्रकार आहे. हे कॅलिग्राफीच आहे. डोक्यावरची रेख काढायची, त्याच्या शब्दाच्या खालची अक्षरं काढल्यानंतर डोक्यावरची रेख काढायची, अगोदर काढायची नसते. 2 ओळीत अक्षराची उंची एवढे अंतर, तर 2 शब्दामध्ये र अक्षर बसेल एवढं अंतर ठेवायचं. त्याच्यामुळं लाकडासारखा भास येतो आणि हे आणखी वेगळा उठाव याच्यामध्ये. चांगलं अक्षर बघितल्यावर परीक्षक खुश होतो, जास्त मार्क मिळतात. हे पण कॅलिग्राफीचा प्रकार आहे. ते बरोबरच आहे. ही पण चुकीची अक्षर आहेत. हस्ताक्षराचे सामान्य नियम सर्व लिपीत सारखे आहेत. एका लिपीचे अक्षर सुधारल्यास इतर लिपीतील अक्षरही काही प्रमाणात सुधारतात. ही वेगळ्या डिझाईनची अक्षर आहेत. ही पण इंग्रजी वर्णाचे अक्षर आहेत आणि ठोकळ्याच्या आकाराचे अक्षर आहेत. आणि मगाशी जे समासाचं म्हणलं त्याचं ह्याच्यात विवेचन आहे. हे जुन्या काळी बोर्ड असायचे, मिळतात अजूनही. हे पेन आहेत आणि हे देवनागरीचे लिपीत आणि हे इंग्लिशचे लिपीत. एवढंच आहे ना. दुसरा चार्ट आहे. सर अजून काही म्हणजे प्रात्यक्षिक दाखवणार आहात की कसं चालू होतं ना आपलं. ओके. ते झालं. म्हणजे आता हे फक्त दाखवणार आहात की फक्त जे आता काही हां तेच ना. आता आणखीन काही दाखवणार आहात की तुम्ही प्रात्यक्षिक असं की आता हे जे तुम्ही केलेलं आहे ते दाखवणार आहात म्हणजे आता नाही, हे झालं. आता लिहिणे अक्षर राहिलेली आहेत. हां ओके. किती वेळ आहे? आहे अजून एक 10-15 मिनिट आहेत. मग आपण काय करू, इंग्लिशचे घेऊ. हां चालेल ना. मग पॅरेंट्सचं काय करायचं? काही पॅरेंट्सचं 2-2 मिनिटं त्याला बोलवलं आणि मी ओके ओके ओके. म्हणजे त्यांना ओके ओके ओके
पाहिजे तर त्यांचं त्यांना हां घ्या. चालेल ना चालेल. त्यांना बोलवा मग. ठीक आहे, तुम्ही दाखवा तोपर्यंत ते तर आपण त्यांचंही अनुभव म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं आहे किंवा किती जे वाजले? पेरेंट्सचं काही मनोगत आहे तेही सांगणार आहेत, तर ते वाजले आपण किती आता? बघूया. आता साधारणपणे एक 6:15 झालेले आहेत, बरं. होत आहेत. तर मग आपण एक 10 मिनिटांनी मग त्यांचंही थोडक्यामध्ये पाहूया. इंग्लिशची अक्षरं काढतो म्हणजे तेवढं पण माहिती होईल लोकांना. ठीक आहे, 5 मिनिटाचं काम आहे. हे करतोय हा बघा. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V. इंग्रजीमध्ये खालून वर जाणारी रेघ ही जाडीला बारीक पाहिजे असती. त्याचं त्या बोर्डवरती आपण चित्र काढून दाखवलेलं आहे की ती खालून वर जाणारी रेघ ही बारीक कशी येते आणि वरून खाली येणारी रेघ जाड कशी येते. त्याचे जे निब असतात मूळचे, त्याला खाली मोठं लांबट छिद्र असतं आणि त्या छिद्रामुळं आपण जेव्हा वरून खाली रेघ काढतो ती निबची वरची टोकं फाकली जातात आणि त्यामुळं वरून खाली येणारी रेघ ही जाड येते. हा इंग्लिशचा नियम आहे. आडव्या रेघा ह्या बारीक पाहिजेत जाडीला, वरून खाली येणारी रेघ ही जाड पाहिजे, खालून वर जाणारी रेघ ही बारीक पाहिजे. ते ह्या निबने ह्या तिन्ही गोष्टी साध्य होतात. बरेच लोक तिरपा कट निब इंग्लिश करता वापरतात, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. कारण आडव्या रेघा येतात बघा, एचला आडवी रेघ येते, आणखीन बरेच अक्षरामध्ये आडव्या रेघा आहेत. तर तिरपा निब जर वापरला तर त्या सगळ्या आडव्या रेघा जाड येणार, तर ते चालणार नाही. त्याच्याकरता स्ट्रेट कट निब वापरणं हे गरजेचं आहे. वर्तुळ काढताना डाव्या बाजूने अर्ध आणि उजव्या बाजूने अर्ध काढायचं असतं. म्हणजे पहिल्या लिपीमध्ये जेव्हा अक्षरं काढतो तेव्हा. यू काढताना यूची पहिली रेघ जाड येते आणि नंतर वर जाणारी रेघ बारीक येते. व्हीला सुद्धा तसंच, पहिली रेघ जाड, दुसरी रेघ बारीक. डब्ल्यूला पहिली बारीक, पहिली जाड, दुसरी बारीक, तिसरी जाड, परत चौथी बारीक. एक्सला ही जाड आणि ही बारीक. वायला ही जाड आणि ही बारीक. आता कर्सिवची अक्षरं काढून दाखवतो. कर्सिव अक्षरं कशी असतात ती 5 मिनिटामध्ये. A B C E
वर जाणारे रेगा बारीक हे इंग्लिश प्लेन आणि कर्सिवचं वैशिष्ट्य आहे. कर्सिव काढताना हे सर्कल कंप्लीट काढायचं असतं, पण प्लेन काढताना तसं काढायचं नसतं. डाव्या बाजूचं अर्ध पहिलं आणि नंतर उजव्या बाजूचं. तर या इथं आपण आता हे प्रात्यक्षिकाचा समारोप करायला हरकत नाही. ओके, धन्यवाद सर. आम्हाला एवढं महत्त्वपूर्ण प्रात्यक्षिक दाखवलं त्याबद्दल श्रीरंग कला दर्पणकडून तुमचं खूप खूप धन्यवाद. कोण म्हणत होतं तुम्ही त्यांचं घ्यायचं एक सरांचं? ठीक आहे, त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करणार का? ओके, चालेल, ठीक आहे. ओळख करू का? त्यांची ओळख करू देऊ का? हां, चालेल ना, ठीक आहे. तुम्ही सांगा किंवा सरांबद्दल काही. या समोर बसल्या त्या सौभाग्यवती अर्चना पाटील, त्या मूळच्या जळगावच्या आहेत. त्यांनी 7 वर्षापूर्वी माझ्याकडे हस्ताक्षर शिक्षकाचा कोर्स पूर्ण केला आणि त्याच्यानंतर ह्या विषयामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे प्रावीण्य मिळवलं. त्यांचे ते वैयक्तिक क्लासेस चिंचवडमध्ये आणि जळगावला जाऊन घेत असतात. पुढचं ते सांगतील काय. ओके. नमस्कार, मी अर्चना पाटील. सरांकडनं हस्ताक्षर शिक्षिकेचा मी कोर्स केलेला 2014मध्ये. ओके. तर त्याच्यानंतर म्हणजे घरातला आर्थिक भार उचलण्यासाठी मला त्याच्यासाठी खूप मदत झाली आणि 7 वर्ष क्लासेस पण खूप छान चालले. तर सरांची मी खूप खूप आभारी आहे. ओके, धन्यवाद. आणखी कोणी आहे त्यांना बोलायचं आहे किंवा काही सरांबद्दल? एकंदरीत तुमचा कसा म्हणजे तुम्हाला क्लास लावल्यानंतर आणि आत्ता जो काही तुमच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत? क्लास लावण्यापूर्वी माझं अक्षर पण काही खूप चांगलं नव्हतं. ओके, जरी म्हणजे तुम्ही एक गृहिणी आहात आणि घरामध्ये सर्व काम करून मी हे private सगळं classes करताय. घेते शाळेचे. प्रायव्हेट क्लासेस घेताय का? क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांचं अक्षर खराब बघितलेलं. ओके. तर सरांचं नंतर मार्गदर्शन मिळालं तर मला क्लासमध्ये पण त्याचा खूप उपयोग झाला विद्यार्थ्यांसाठी शिकवायला. आणि मी प्रायव्हेट हस्ताक्षर वर्ग पण वेगळे होते. ओके. जळगावला जाऊन पण आम्ही क्लासेस घेतो दरवर्षी मे महिन्यामध्ये. ओके. कोण मुलगी आहे. ओके. ती आहे. बसा ना. तुम्ही सांगा तिला बोलूया. नाही बोलायचं आहे. हाय, मी डॉक्टर सोनल काठे. मी माझ्या मुलीला आर्याला ती म्हणजे फर्स्टच्या समर व्हॅकेशनमध्ये त्याच्या समर व्हॅकेशनमध्ये मी तिला सरांकडे हँडरायटिंगचे क्लासेस लावले, इंग्लिश आणि मराठीचे. तर त्यानंतर तिचं अक्षर खूपच सुंदर झालं, खूप छान झालं. तिचे टीचर पण तिला खूप ॲप्रिशिएट करतात. ते म्हणतात की पेपर ती एवढं सुवाच्य अक्षरात छान लिहिते की आम्हाला खूप आनंद, म्हणजे वी एन्जॉय टू चेक हर पेपर. ओके. आणि तिच्या नोटबुक्स असतात ते सुद्धा ते इयर कम्प्लीट झाल्यावर ते त्यांच्याजवळ ठेवून येतात. म्हणजे याचा अर्थ अक्षरामुळे स्वभावामध्ये चेंजेस होतो आणि ते पाहायलाही मिळतं, हे एकंदरीत आपल्याला ह्याच्यावरनं कळतं आहे. आणि त्याबद्दल मी सरांचे खरंच खूप खूप आभार मानते. सरांचं तुम्हाला म्हणजे आधी ओळखीवर की असं की कसं जे इन जनरल असं? म्हणजे मी ती एक ॲड बघितली होती, मग म्हटलं मुलीला लावावे ते क्लासेस. तिचं अक्षर जरा घरी ऐकत नाही मुलं करायला आईवडिलांकडून. तर सरांनी खूपच छान प्रॅक्टिस करून घेतली, म्हणजे खूप मेहनत करून घेतली, टेक्निक अगदी व्यवस्थित वापरून खूप लिहायला वगैरे तिला सांगितलं, खूप छान प्रॅक्टिस केली. तर खूप छान झालं. थँक्यू. धन्यवाद. तिचं काय दाखवायचं? सर तुमच्यासाठी काही प्रश्न आहे. जसं आता अक्षर व अक्षरामुळे स्वभाव हाच म्हणजे त्याचा संबंध आहेच का काही त्याला? निर्विवाद. आणखीन असं अक्षराबद्दल किंवा अजून काही नवीन तंत्रज्ञान किंवा नवीन असं काही तुम्ही केलं का की ज्याच्यामध्ये आता नवीन काही ज्याच्यामध्ये लिखाणाबद्दल जे सहजरित्या आपण करू शकेल?
मी अगदी प्रामाणिकपणाने सांगतो की आपण आपल्या जुन्या गोष्टी विसरलो. ओके. जे वर्षानुवर्ष आपल्या पूर्वजांनी सांभाळून ठेवलं ते आपण विसरलो आहे. त्यामुळं आपल्याला या सगळ्या गोष्टी नवीन वाटतात. एवढं आपल्या पूर्वजांनी करून ठेवलं की आपल्याला त्याच्यात नवीन करण्यासारखं काही नाही. म्हणजे पूर्वीचं काही चूक आहे आणि त्याच्यात आपण दुरुस्ती करायची असं अजिबात नाही. आपली संस्कृत भाषा जी आहे, संस्कृत लिपी आहे, आपण म्हणतो की मराठीची लिपी आहे म्हणून, पण मराठीला स्वतःची लिपी नाही आहे, ओके. हिंदीला स्वतःची लिपी नाही, गुजरातीला स्वतःची लिपी नाही आहे. ही सगळी जी लिपी आहे ती संस्कृतमधून आपण घेतलेली आहे. त्यामुळं त्याच्यावरती आपल्यापेक्षा खूप थोर माणसांनी हजारो वर्षापूर्वी काम केलेलं आहे आणि अजून तरी कोणी असं सांगितलं नाही की ते चूक आहे म्हणून. ओके. सगळ्या लोकांनी संस्कृत भाषेबद्दल असं केलं की जगातली सगळ्यात अचूक भाषा आहे ती संस्कृत आहे. तर ही संस्कृतचीच लिपी आहे. त्यामुळे ह्या लिपीमध्ये सुधारणा करण्यासारखं मला तरी काही वाटत नाही. त्यामुळं मी ह्याच्यात नवीन कॅलिग्राफी हा वेगळा पार्ट आहे. ओके. कॅलिग्राफी हा वेगळा पार्ट आहे. कॅलिग्राफीमध्ये तेच असतं की ठरवून दिलेली अक्षरं सोडून तुम्ही काहीतरी वेगळं करता. जशी मी तुम्हाला मगाशी ते फुलं, काटे, भित्तीचित्र असं दाखवलं, तर त्याच्यामध्ये शेवट नाही त्या विषयाला. तुम्ही कॅलिग्राफीमध्ये काय काय कराल त्याला शेवट नाही. पण माझं जे काम आहे, मी कारण सगळ्यात गरज जास्त आहे मुलांचं अक्षर चांगलं असण्याची. हो, सुंदर अक्षर हां, यायला सांग. कॅलिग्राफीची गरज ही त्याच्यानंतरची आहे. तर ते करणारे खूप माणसं आहेत. ओके. तर त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या बाजूने असे आहे की मूळ लिपीमध्ये इंग्रजी असेल किंवा देवनागरी असेल, सुधारणा करण्यासारखं काही नाही आहे. ओके. म्हणजे जुनं ते सोनं आहे हां. एकंदरीत. बावन कशी सोन आहे. चालेल सर. आणखीन काही? तुम्हाला नाही काय तिचा एखादा स्नॅप घ्या फोटोचा, टाकावरचा फोटो घ्या त्यांनी. हे कधीचा आधीचा आत्ताचा केलेला की ओके, हे झाल्यानंतर क्लास झाल्यानंतरचं अक्षर आहे? नाही तिचं आता आत्ता करणारं अक्षर आहे. क्लासला. ओके. म्हणजे क्लास झाल्यानंतरचं हे अक्षर आहे हां. जे इंग्लिशमध्ये केलेले आहे. मग सर विद्यार्थ्यांनी कोणते पेन वापरावे असं तुम्ही सजेशन कराल? कटनीप, कटनीपने. एअरमेल, मराठी Airmail. करता एअरमेल, इंग्लिश करता पार्कर. ओके. आणि बॉल पेननी कसं अक्षर बॉल काढावं? पेननी अक्षर सुधारायला अजिबात उपयोग होत नाही. बॉल पेन, पेन्सिल या गोष्टी वापरू नये. ओके. बॉल पेन आणि पेन्सिल वापरू नये अक्षरांसाठी. ओके. मी पेन्सिलबद्दल 1 मिनिटं फक्त बोल. हां, सांगा ना सर. शाळांच्या मध्ये 3री पर्यंत पेन्सिल कंपल्सरी आहे. ओके. पण ह्याचा कोणी विचार करत नाही की ते पेन्सिल का वापरतात. ते त्यांचं उत्तर असं आहे की पहिल्यापासून चालत आले म्हणून पेन्सिल वापरतात. तर पहिल्यांदा पेन्सिल का वापरत होते? कारण फाउंटन पेनचा शोध लागला 1870-75च्या सुमारास. हं. आणि त्यावेळेस आपल्याकडे इंग्रजांचं राज्य होतं. हं. त्याच्या अगोदर शाईने लिहायचं म्हटलं की तुम्हाला दौड टाक यांनी लिहायला लागायचं. आणि मग 1ली ते 3री या मुलांनी दौड टाक घेऊन जायचा, ती शाई बनवायची, त्या मुलांना ते अवघड असायचं. म्हणून तेव्हा नाईलाजाने पेन्सिलने लिहायला सांगायचे. पेन्सिलचा प्रॉब्लेम असा की लहान मुलांना पेन्सिलला टोक करता येत नाही. एकदा टोक केलं तर ते एक ओळ झाल्यानंतर ते टोक मोठं होतं, आणखीन मोठं होतं, अक्षर आणखीन खराब होतं. एका बाजूला तुम्हाला रबर असतं, त्या रबरामुळं मुलं निष्काळजीपणाने लिहितात आणि चुकत जातं. फोडल्यानंतर कागद खराब दिसतो. हं. 1875ला पेनचा शोध लागला, फाउंटन पेनचा. लगेच काही लोकांच्या हातात पेन आले. इव्हन आमच्या लहानपणीसुद्धा फाउंटन पेन आम्हाला परवडत नव्हते. तोपर्यंत ठीक आहे. पण नंतर फाउंटन पेन आले, जेल पेन आले, स्केच पेन आले. तरी आपलं जे आहे इंग्रजांच्या काळचे, आणि हे नुसतं पेनचं नाही, कायदे पण तसेच आहेत अजून. की बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की त्यावेळेचे कायदा आत्ता गैर लागू आहेत, पण ते बदलायचे कोणी हा प्रश्न आहे. तर पेन्सिल वापरणे पूर्णपणे चुकीचं आहे. कटनिपच्या पेनने मुलांना लिहिता येतं. काही लोक असंही म्हणतात, काही शिक्षक लोक, की ते मुलांची स्नायूची वाढ झालेली नसते म्हणून पेन्सिल वापर. उलट पेन्सिल लिहायला जास्त ताकद लागते, कारण ते कागदावरती उमटायला पाहिजेत. शाईच्या पेनने तुम्हाला जास्त ताकद लावायला लागत नाही. त्यामुळं हाही मुद्दा गैरलागू आहे. त्याच्यानंतर एक मुद्दा असा सांगायचा आहे की मध्ये 10-12 वर्षापूर्वी मुंबई दूरदर्शनवरून मुंबईतल्या एका मोठ्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितलं की अक्षर जास्त चांगलं असण्याची गरज नाही. मला ते ऐकून खरोखर लाज वाटली की शिक्षकाने अशा प्रकारचं वक्तव्य करणं कितपत बरोबर आहे. आणि हे त्याच्यातून का करतात की त्यांचा गैरसमज असतो की अक्षर चांगलं करायचं म्हणजे भरपूर वेळ लागतो.
हा त्यांचा गैरसमज आहे. अक्षर चांगलं करायला फक्त 25 तास लागतात. हे जर त्यांना माहिती असतं त्यांनी असं विधान केलं नसतं. तर अक्षर जेवढं चांगलं असेल तेवढा त्या विद्यार्थ्याचा शिक्षणात आणि पुढच्या आयुष्यात पण फायदा असतो. धन्यवाद सर. धन्यवाद. तुम्ही दिलेल्या सर्व माहितीबद्दल श्रव्यकला दर्पण तुमचं खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आता सगळ्यांचं समारोपण करूया आणि हा, कार्य करा, संपवू. करा. धन्यवाद.